त्यांनी 7 वर्ष कारावास भोगला। तो गुन्हा घडलाच नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला। ना पुरावे होते ना साक्ष होती। पाहूया नेमकी भानगड काय आहे उल्हासनगरचे जयसिंग भास्कर यांच्या संदर्भातली। उल्हासनगरचे जयसिंग भास्कर पेन्शन मिळवण्यासाठी रोज असे खेटे घालतात आणि परत जातात। पेन्शन काही मिळत नाही आणि म्हणतात त्यापेक्षा मला पुन्हा जेलमध्ये घाला। जे गव्हर्नमेंटचं आहे, जे हक्काचं आहे तेच आपल्याला भेटावा, हीच माझी तमन्ना आणि हीच माझी कार्यापाद आहे। पण ते असं का म्हणतात हे जाणून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल। ही कहाणी सुरू होते 2016 मध्ये। जयसिंग भास्कर हे उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारी होते। एका दिवशी एका महिलेनं त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला। तक्रारीवरून पोलिसांनी त्यांना अटक केली। न्यायालयात जामीन मिळाला नाही आणि खटलाही पुढे सरकला नाही आणि बघता बघता 7 वर्षे सरून गेली। खरं तर असा गुन्ह्यासाठी 7 वर्षाची शिक्षा होते, पण या गुन्ह्यात शिक्षा झाली नाही, शिक्षेसाठी सुनावणी झाली नाही। तरी पण जयसिंग यांना 7 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात काढावा लागला। अखेर जयसिंग यांचे नशीब पालटले। वकील गणेश सोबत त्यांची ओळख झाली। वकील गणेश घोलप यांना जयसिंग यांनी सर्व प्रकार सांगितला। नंतर गणेश घोलप यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली। धक्कादायक गोष्ट ही की ज्या गुन्ह्यासाठी जयसिंग यांनी 7 वर्ष कारावास भोगला तो गुन्हा घडलाच नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला। ना पुरावे होते ना साक्ष होती। वैद्यकीय अहवालही शून्य आहे। तुरुंगातून मुक्तता झाली खरी, पण आता जगायचे कसे असाही प्रश्न निर्माण झाला आहे। कारण 7 वर्षात जयसिंग यांच्या कुटुंबियांनी साथ सोडली, नोकरी हाताची गेली, पेन्शनचाही पत्ता नाही। त्यामुळे जयसिंग म्हणतात मला पुन्हा जेलमध्ये टाका, किमान तिथे जेवायची आणि राहायची सोय तरी होती। मी आता सध्या तिलकनगरला राहतो आहे। मित्राच्या रूम आहे, तो मित्र बरंच चांगला आहे, त्याच्यामुळे त्याचा रूमवरती थोडं रात्री झोपायला आसरा भेटतो। बाकी जेवायला तर काय कुठे वडापाव खा किंवा कुठे थोडंफार पैसे असला तर भाजी तरकारी घेऊन खा, बाकी कायच नाही आसरा। तुरुंगातील प्रवासानंतर आता हे हाल होत आहेत। मित्राचा सहारा आहे म्हणून ठीक, पण बाहेरून तरी किती दिवस मदत मिळणार? त्यामुळे तुरुंगातून सुटलेल्या जयसिंग भास्कर यांची हाक प्रशासन ऐकणार का आणि त्यांना उर्वरित आयुष्यासाठी हक्काची पेन्शन मिळणार का हाच सवाल आहे। कल्याणहून अमजद खानसह ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।